रामकृष्ण हरी मंडळी, या मृत्यूलोकामध्ये या जगतामध्ये आल्यानंतर मनुष्याचा जन्म झाल्यानंतर मृत्यूपर्यंत मनुष्याला सुखाची गरज आहे. पण सुख मात्र मनुष्याला मिळत नाही. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. या भवसागरामध्ये, या संसारामध्ये दुःख आहे. माऊलीसुद्धा म्हणतात, संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. मनुष्य रात्रंदिवस तळमळत असतो. कशासाठी? कुठंतरी आपल्याला सुख प्राप्त व्हावं, पण ते मनुष्याला मिळत नाही. म्हणून मनुष्याने कशामध्ये सुख मिळेल? मी पाठीमागे बोललो होतो की गीता वाचा. सुखदुःख जे आहे, अडचणी आहेत, बरेच काही संकट आहेत, त्या संकटातून मुक्त जर व्हायचं असेल तर गीता वाचावी. त्याचंच निरूपण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. म्हणून माणसांनी ज्ञानेश्वरी वाचावी. तेही जमत नसेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी एक छोटा ग्रंथ लिहिला आहे, हरिपाठ. देवाचे द्वारीपासून ते ज्ञानदेवाप्रमाण समाधी संजीवन हरिपाठ. ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देविज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. म्हणजे देवाचे द्वारीपासून ते सर्व सुख गोडी, साईशास्त्री निवडी रिकामा अर्धगडी राहू नको, अशा 28 अभंगाची रचना ज्ञानेश्वर माऊलीने केलेली आहे. म्हणून ते तर मनुष्याने वाचन करावं आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. कारण काय आहे, प्रत्येकाला सुख पाहिजे, पण सुख कशामध्ये आहे तर भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून भगवंताचं नाम घ्यायचं आहे. तुकाराम महाराजसुद्धा ज्यावेळेस हरिपाठाला सुरुवात होते त्यावेळेस प्रत्येकजण त्या अभंगाकडे पाहतो. तर परमात्मा कोण आहे, परमात्मा कुठं आहे, परमात्मा तो कसा आहे, तर तुकाराम महाराजांनी आणि संत महात्म्यांनी बऱ्याच आपल्या पद्धतीने त्यांचं वर्णन केलेलं आहे भगवंताचं. तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आणि कर्कटावरी ठेवण्या. तो विठेवरचा परमात्मा कसा आहे, तो सुंदर आहे. मग सुंदर असल्या कारणाने काय करा तर त्याचं ध्यान करायचं आहे. आणि तो विठेवर उभा आहे. युग्या 28 विठेवर उभा, वामांगी रकुमाई दिसी देवी शोभा. तो पंढरपुरामध्ये तो युगे 28 युगे झाले, तर परमात्मा तो विठेवर उभा आहे. म्हणून विटेवरी ज्याचे पाऊले समान, तो विटेवर आहे, त्याचे पाऊले समान आहेत. म्हणून त्याचं ध्यान करा. म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवून. त्याच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा येतात. तुळशी माळ गळा काशी पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणे, मकर आकारासारखे कुंडल आहेत कानामध्ये. आणि कंठी कौस्तुभ मणी विराजत. कंठामध्ये कौस्तुभ मणी आहे. हृदयावरती गळ्यामध्ये त्याने कौस्तुभ मणी घातलेला आहे. आणि तुळशीच्या माळा येतात. गोपीचंदन टिळा आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की जगामध्ये मी देवता मी बरीच पाहिली, परंतु असा देव कुठे नाही. पंढरपुरामधला जो विठोबा आहे, जो विठ्ठल आहे, तसा परमात्मा कुठेही मी पाहायला मिळाला नाही. दुसरी बाकीची देवती आहेत ते आपल्या पोटासाठी रडतात. सेंदरी हेंदरी देवते, कोण पूजे भूते केते, आपुल्या पोटाशी रडते, मागसे ती अवदान. म्हणजे बाकीची देवता जी आहे ते अगदी पोटासाठी, म्हणजे आपल्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी देवदेवता आहे. परंतु हा जो परमात्मा आहे तो दयाळू आहे, कृपाळू आहे, बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. म्हणून ते सुंदर ते ध्यान आहे. ते सुंदर ध्यान भगवंताचं करा आणि आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. आपल्या संसारामध्ये आपल्याला सुख प्राप्त होईल. मग सुखाची गरज प्रत्येक मनुष्याला आहे. त्याच्यामुळे मनुष्याने काय करा, सुख प्राप्त करून घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. रामकृष्ण हरी.